आणि यानंतर बातमी आहे रेल्वे खात्याच्या भोंगळ कारभारासंदर्भातली। प्रांजल पाटील यूपीएससी मध्ये प्रांजलनं चमकदार कामगिरी केली, परंतु रेल्वे खात्यानं प्रांजल अंध आहे म्हणून प्रांजलला नोकरी नाकारलेली आहे। प्रांजल पाटीलनं मेहनतीनं यूपीएससी मध्ये 773वा रँक मिळवला। त्यानंतर तिला इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसमध्ये नोकरी नाकारण्यात आली आहे। त्यावर रेल्वेनं अजब स्पष्टीकरणही दिलंय। रेल्वेमध्ये अकाउंट सर्व्हिस असली तरी सुद्धा यासाठी रेल्वेत प्रवास करावा लागू शकतो आणि अशा वेळेला रेल्वेतनं चालावंही लागतं। त्यामुळे रातांधळेपणा, कमी टक्केवारीचा अंधपणा असल्यास आम्ही सेवेत घेतो, पण नियमानुसार 100% अंध व्यक्तींना नोकरी देत नाही असा नियम असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता कार्मिक मंत्रालयानं प्रांजलला कुठे नोकरी द्यायची ते पाहावं असं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलंय। सर्वात पहिली गोष्ट ही की त्यांनी म्हणजे ही मला अलॉट मग केलीच कशी काय, जर एवढं म्हणजे त्याच्यात रिक्वायरमेंट्स असे होते तर सर्वात आधी तर अलॉट नाही करायला हवी होती। आणि मग आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की रेल्वे अकाउंट सर्व्हिस इट्स अन ऑफिस जॉब, म्हणजे हे डेस्क वर्क आहे। मग त्याच्यात नाकारण्याचे म्हणजे काय, याच्यात म्हणजे प्रश्नच काय आहे की असं तर नाहीये ना की काही रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस मिळाली आहे तर ती तुम्ही नाकारू शकता की नाही दिसत म्हणून, तर याच्यात नाकारण्याचं काहीच गरज नाही। त्यामुळे मला असं वाटतं की हे रूल्स आता रिलॅक्स केले पाहिजे। 100% ब्लाइंडना पण याच्यात नक्कीच अलाउड केलं पाहिजे।